शरद पवार भाजप सोबत जाणार, राज्यात पुन्हा खळबळ। गेल्या आठवड्यात सीजेपी आंदोलनादरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार हे दिल्लीत पोहोचले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी भेट घेतली। त्यावरून पुन्हा राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याची चर्चा रंगली। त्या अगोदर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली। तर सुनील तटकरे यांच्यानंतर खासदार सुप्रिया सुळे, खासदार बजरंग सोनवणे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले। या भेटसत्रानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। शरद पवार हे एनडीएच्या वाटेवर असल्याचा दावा करण्यात येतोय। या सर्व घडामोडींवर माजी मंत्र्यांना मोठी माहिती दिली आहे। माजी मंत्री महादेव जानकर यांनी या तर्कवितर्कावर मोठं भाष्य केलंय। शरद पवार हे एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांवर त्यांनी कोल्हापूरमध्ये मोठं वक्तव्य केलं। उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेस, राष्ट्रवादी आम्ही एकत्र आहोत। त्यातून एखादं बाजूला गेलं तर जनता त्यांना बाजूला करेल। शरद पवार एनडीए सोबत जाणार नाहीत असं वाटतं, असं जानकर म्हणाले। ते समाजवादी विचाराचे आहेत, त्यांनी तिकडे जाऊ नये, मात्र गेले तर ते वाईट असेल। लोक आता लीडर नाही तर केडर बेसचं राजकारण पाहतात। आम्ही सगळे विरोधी पक्ष आता राहुल गांधींसोबत आहोत, असं जानकर यांनी सांगितलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या आठवड्यात दिल्लीत पोहोचले होते। त्यावर जानकर यांनी प्रतिक्रिया दिली। आता सखाराम गेला आणि तुकाराम गेला, यांनी काही फरक पडणार नाही। युवकांना सांगणं आहे, शिक्षण व्यवस्था बदला। फडणवीस गेले, गडकरी गेले तरी काही फरक पडणार नाही। भाजप पक्षाची सत्ताच घालवा हे युवकांना आव्हान आहे। आम्हाला 2029 ला केंद्र आणि राज्यामध्ये बदल करायचा आहे, असं जानकर यांनी टोला हाणलाय।